We only live because we don't want to die. It is a natural process. We will die someday. People we love die someday. पण असं कधी होत नाही की समजा मला माहिती आहे मी उद्या मरणार आहे की मी आज फाशी घेईन. पण इतका जटिल प्रश्न आहे की त्याच्यावर सहज उत्तर देता येत नाही. वी आर नॉट अफ्रेड ऑफ डेथ, वी आर अफ्रेड ऑफ अनलिव्ड लाईफ. तर नमस्कार मंडळी, आजच्या परळीच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण मृत्यूविषयी बोलणार आहोत. एक अशी गोष्ट ज्यापासून आपण नेहमी पळत असतो, एक असं सत्य ज्याला आपण सतत टाळत असतो. तर प्रश्न असा येतो की आपण मृत्यूपासून लांब पळतोय का आपल्या जगण्यापासून लांब पळतोय. अशा बऱ्याच प्रश्नांवर आज आपण प्रकाश टाकणार आहोत, जसा माझ्या चेहऱ्यावर आता प्रकाश पडत आहे. खूप डिफिकल्ट टॉपिक असेल तर आपण स्लोली त्याला डायसेक्ट करूया. तर चालू करूया आजचा बरेच. मरण, मृत्यू, डेथ असे बरेच आपण त्याला नावं दिलेले आहेत. एखाद्या गोष्टीचा अंत त्याला आपण मृत्यू म्हणतो. आपल्या जीवनाच्या अंताला आपण मृत्यू म्हणतो. पण एक असं सत्य आहे जे सगळ्यांसोबत समान आहे. मृत्यू कोणाची जात बघत नाही, मृत्यू कोणाचा धर्म बघत नाही. ही मृत्यू ही सगळ्यांना येते, सगळ्या प्राण्यांना येते, सगळ्या जीवांना समानरित्या येते. काही काही ऍक्सिडेंटनं मरतात, काही काही नैसर्गिकरित्या मरतात. पण मरण हे अंतिम सत्य आहे, एवढं मात्र खरं. पण या अंतिम सत्यापासून आपण खूप दूर पडतो. आपल्याला भीती वाटते या मृत्यूची. पण हे जर अंतिम सत्य आहे आणि हे सगळ्यांनाच येणार जर असेल तर आपण यापासून दूर का पडतो, किंवा आपण याला टाळण्याचा का प्रयत्न करतो. माणसाचं आतापर्यंतचे जे जे प्रयत्न आहेत ते ह्या मृत्यूपासून लांब पडण्याचे आहेत. माणसाला वाटतं की आपण जास्त जगावं, त्यामुळे आपण आपल्या मेडिकल ॲडव्हान्समेंट भरपूर केल्यात आपण त्यासाठी की आपल्या मृत्यूचे कारण कमी करायला होतं. आपण ह्यापासून नेहमी दूर पळतच असतो, त्यात तर काही शंका नाहीच. आपण कदाचित याविषयी विचार करण्याचं पण टाळतो की आपण कधी बसल्या बसल्या विचार करतो का की मी एका दिवशी मरेल, किंवा एका दिवशी किंवा पुढच्या तासातही मरू शकतो, मी पुढच्या दिवशीही मरू शकतो, पुढच्या महिन्यातही मरू शकतो. पण तरी आपण रिचार्ज करतोच आपलं 3 महिन्याचं, 1 महिन्याचं. मग का इतकी भीती आपल्याला आहे त्या मृत्यूविषयी, जे की एक साधारण नैसर्गिक गोष्ट आहे, जे की आपल्याला त्याची भीती नसायला पाहिजे. पण मला वाटतं की रिग्रेटचा भरपूर यामध्ये वाटा आहे. रिग्रेट की आपण काहीतरी राहिलं आपलं करायचं, एक गोष्ट अपूर्ण राहील, आपण जगायचं विसरलो. तर हा जी व्हिडिओ आहे त्याचं एक मला इन्स्पिरेशन कुठून आलं तर एक विनलँड सागा म्हणून ॲनिमे आहे, यू कॅन वॉच इट. त्यात जी मेन कॅरेक्टर आहे ते एक स्मॉल सेंटेन्स म्हणतो, ते मला स्ट्राईक झाला आणि मला वाटलं की ह्या गोष्टीवर आपण बोलू शकतो किंवा हा व्हिडिओ बनवू शकतो आपण त्या विषयावर. तर त्याचं म्हणणं काय होतं की But why? Why should death be something everyone has to fear? Do we only live because we don't want to die? काय होतं की डू वी ओनली लिव्ह बिकॉज वी डोंट वॉन्ट टू डाय. ते गोष्टी की स्ट्राईक झाली की येस इट इज ट्रू की आपण एक प्रकारे काय म्हणतो की काटायलो जीवन आपण जगत नाही येत जितकं आपल्याला म्हणजे जगता यायला पाहिजे, त्याचा स्थळ खूप खाली. म्हणून आपण अफ्रेड ऑफ डेथ नाही येत, कारण डेथ नंतर काही नाही आहे. इट इज की आपण त्याआधी आपलं काय की आपण आपल्या मरताना आपल्याला कोणत्या गोष्टी दिसत आहेत, आपल्याला मरतानाचे जे क्षण आहेत त्या क्षणात काय आठवतं की आपण काय काय गोष्टी केल्यात, आपली काय काय रिग्रेट्स आहेत, आपण कोणते रिस्क नाहीत घेतले आणि कदाचित ते घेतले असते तर मी कुठे गेलो असतो. अशा प्रकारची जी घडा आहे आपल्या रिग्रेटचा ते भरलेला असतो आणि त्याची भीती असते आपल्याला. वी आर नॉट अफ्रेड ऑफ डेथ, वी आर अफ्रेड ऑफ अनलिव्ड लाईफ. की आपण हे अपूर्ण जीवन जगले ह्याची भीती मरणापेक्षा जास्त आहे. कारण मरण तर सगळ्यांना येणार आहे आणि मरणानंतर काय तर काहीच नाही. बरं, काहीच नाही म्हणण्यापेक्षा आपण त्याच्यासाठी पण उत्तर काढले. प्रत्येक जी रिलिजन आहे, प्रत्येक जी धर्म आहे, त्यांनी वेगवेगळे उत्तर काढलेत ह्याच प्रश्नांना. माणसाचं कसं आहे की आपल्याला अनसर्टन्टी आवडत नाही, की आपल्याला एखादी गोष्ट माहीत नाही, हे आपल्याला पचत नाही, आपल्याला त्याचे उत्तर शोधायचे असतात. पण इतका जटिल प्रश्न आहे की त्याच्यावर सहज उत्तर देता येत नाही. मग काय केलं आपण की एक कम्फर्ट म्हणून, एक दिलासा म्हणून, ते मलाही माहित नाही कारण मी पण मेलेलो नाही, मी पण तुमच्या समोर जिवंतच आहे. मला मेलेच कळेल मी कुठे जाईल किंवा काय असेल किंवा काही नसेल सुद्धा.
आपण फक्त इथे डिस्कस करतो तर टॉपिक. तर काही काही रिलिजनना असं सांगितलं की हेवन हेल आहे, स्वर्ग नरक आहे, जन्नत जहान्नुम आहे, किंवा काहीच नाही आहे, इट्स जस्ट नथिंग. मग इतके आन्सर्स दिलेत आपल्या अनसर्टनिटी झाकण्यासाठी, आपल्याला थोडं तर कम्फर्टेबल वाटण्यासाठी, आणि एक चांगलं जीवन आपण जगावं यासाठी, की आपण एक चांगले कर्म केल्यास चांगल्या ठिकाणी आपल्याला स्वर्गात स्थान मिळेल. त्यासाठी ही धडपड चालू आहे, जी की आपल्याला माहित नाही की कन्फर्म आहे का नाही ते. तर आपण असं कम्फर्ट सीक करायलाच असतो, त्यात काय बात नाही. पण यामुळे असं होणे की आपण जगणं विसरतो. वी आर टू अफ्रेड टू लिव्ह. आणि ती जी फिअर आहे त्यामुळेच इन कॉन्ट्री काय होतं की एक प्रकारचा पॅराडॉक्स आहे की यू फिअर फॉर अनलिव्ड लाईफ, आणि त्या फिअरमुळं पुढची जी लाईफ आहे ती बी अनलिव्डच जाते. यू इव्हेंच्युअली एंड अप जी तुम्ही रिग्रेट करतात ते. मग एक रिफ्लेक्शन, स्पीकिंग ऑफ रिफ्लेक्शन, जर एखाद्या गोष्टीचं जर आन्सर आपल्याला माहीत नसेल तर आपण त्याच्यावर आपल्या गोष्टी प्रोजेक्ट करतो. समजा जर एक डेथ आहे, आपण त्याच्यावर आपले इमोशन्स प्रोजेक्ट करतो, कारण इट इज व्हेरी प्लेन अँड बेसिक थिंग. एक प्रकारचं कॅनव्हस सारखं आहे ते. कॅनव्हसमध्ये आपण आपल्या भावभावना पेंट करायला होतं. कॅनव्हस इट सेल्फ इज व्हाईट, आपल्याकडे पेंट ब्रश आहे, तसे आपण भावभावनांनी त्याला पेंट करतो. बाय डेथ इट सेल्फ इज व्हेरी नॅचरल आणि ॲक्च्युली पीसफुल थिंग. इफ माझ्या गोष्टींनी बघितलं, समजा इफ आय डाय आय फील नथिंग, बट आजूबाजूचे लोक त्यांना जास्त इम्पॅक्ट पडतो त्या गोष्टींचा. पण असं कधी होत नाही की समजा मला माहिती आहे मी उद्या मरणार आहे, की मी आज फाशी घेतली त्यासाठी. जर मला कुठून तरी आकाशवाणी झाली की उद्या माझा ॲक्सिडेंट होणार आहे आणि आय विल डाय अ पेनफुल डेथ, दॅट डझंट मीन की मी आदल्या दिवशी फाशी घेईन. दॅट्स हाऊ लाईफ वर्क्स. आपल्याला माहीत नाही. गोष्ट काय आहे की आपल्याला कधीच माहीत नाही की आपण कधी मरणार आहोत. आपण एक आशावादात जगतो, एका निरागस आशावादात जगतो की आपले इतके वर्ष बाकी आहेत, आपण इतके वर्ष जगणार आहेत, आपण फ्युचर प्लॅन्स करतो थिंकिंग की आपण इतके सर्वाईव्ह करणार आहे. बरं, करावे का नाही? करावे, आवर्जून करावे, त्यात काही वाद नाही. पण एक डोक्यात असावं की वी मे डाय टुमॉरो. एक चांगुलपणाची गोष्ट ऐकली होती मी एकनाथ महाराजांची, ती खूप हृदयाला भिडली माझ्या. की एक माणूस आला एकनाथ महाराजांपाशी, तो म्हणला की आता मी थोडं जरा कमी जास्त करत स्टोरीमध्ये, प्लीज डू फॉरगिव्ह मी. की एक माणूस आला एकनाथ महाराजांना म्हणला की तुम्हाला एवढं माहिती आहे तर माझ्या भविष्यात काय होणार आहे ते सांगा. मग एकनाथ महाराज म्हणले की तू पुढच्या 8 दिवसात मरणार आहेस, 8 किंवा 15 दिवसात मरणार आहेस. मग ते पुढे काहीच विचारलं नाही त्यानं. ते पुढे घरी गेला आणि 8 दिवसांनी परत आला. अरे एकनाथ महाराज, मी तर अजून पण जिवंत, तुम्ही तर म्हणला होता मी मेलो म्हणून, मरणार आहे म्हणून. मग एकनाथ महाराज म्हणले की तू काय केलंस 8 दिवस? तो म्हणला की खूप सारी दारू प्यायचो, दारू सोडली, दारू पिऊन घरी जाऊन बायकोला मारायचो, बायकोला मारणं बंद केलं, 4 चौघांशी चांगलं बोललो, मुलगा कितवीला जाते ते माहीत नव्हतं ते जाणून घेतलं, हसलो, खेळलो, बोललो आणि चांगलं वाटलं. मग एकनाथ महाराज म्हणले की हेच शिकवण द्यायची होती मला तुला, की आपण जर मरण जर स्मरणात ठेवलं तर आपण ॲक्च्युली चांगलं जीवन जगतो. ॲक्च्युअलीमध्ये की मी आज जी वागतोय, आजचा दिवस जे आहे ते मी चांगल्या प्रकारे जगतोय का? कारण माहीत नाही मला उद्या काय होणार आहे. एक प्रकारच्या त्या अनसर्टनिटीला एक पॉझिटिव्ह वेनं घ्यायचं, एक प्रकारचा त्याचा वापर करायचा का पॉझिटिव्ह वे इज व्हेरी बेनिफिशियल इफ समवन इज स्ट्रगलिंग विथ लिव्हिंग देअर लाईफ ऑर इज व्हेरी अफ्रेड टू लिव्ह देअर लाईफ. आणि गोष्ट कशी की मरण ही कंटिन्युअस आहे. वी डाय एव्हरी डे. इट्स की आपण मरतो तरी बोन होतो, मरतो तरी बोन होतो. आपली स्किन निघते, टेक्निकली सांगायचं झालं तर आपले जी पार्ट असतात, आपल्या एक पार्ट निघत जातात, आपण एक घडत जातो, एक पार्ट आपला डाय करतो आणि इट मस्ट डाय. की माझ्या मधातला एखादा जर बॅड पार्ट आहे तर इट इज माय ड्युटी की त्याला मी मारून टाकावं इन द सेन्स की मी चांगल्याकडे वाटचाल करताना जी बेकार गोष्टी आहेत माझ्यातल्या त्या मी सोडून द्याव्या. हे एक प्रकारचं मरणच आहे. माझे जे बेकार विचार आहेत त्यांना मी जाळून टाकावं, माझे जे वाईट विचार आहेत, वाईट सवयी, त्यांना मी जाळून टाकावं. इट्स सिम्बॉलायझेस डेथ अँड दॅट गिव्स मिनिंग टू लाईफ. मिनिंग कसं की जर समजा आपल्याला माहीतच असतं मी कधीच मरणार नाही तर त्या जीवनाला काही अर्थ राहिला असता का?
आपण कोणाला फोन लावला असता का? समजा एखादं जण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतं तर आपण त्याला खरंच भेटायला गेलो असतो. तुम्ही स्वतःच विचार करा ना की तुमच्या जीवनाला काही अर्थ राहिला असता का, की तुम्हाला कळाले असेल की तुम्ही कधीच मरणार नाही. किती बोरिंग झालं असतं जीवन. 100 वर्ष चांगले जगताल, त्यानंतर तुम्हाला वाटेल की लाईक इट इज व्हेरी रिपिटेटिव्ह, काहीच नाही नवीन. आत्ता पण बघा, तुम्ही समजा एक 20, 22, 25, 30 वयाचे असताल तर लहानपणीचे एक्सपिरियन्स येत होते नवीन नवीन, त्यामुळे लहानपण खूप मोठं वाटायचं, एक प्रकारचं जॉय असायचं. आणि आता खूप गोष्टी रिपिटेटिव्ह झाल्यात आणि आता एक लाईफ किंवा आता 2026च बघा ना की किती फास्ट आले. आता मार्च चालू आहे, मार्च महिना संपेल, पुन्हा एप्रिल महिना येईल. खूप फास्ट जाते गोष्टी. पण ते लहान लेकरासाठी वेगळं असतं, कारण त्यांना ते डेली न्यू एक्सपिरियन्सेस असतात म्हणून. आणि मिनिंग का, की समजा जर मी तुम्हाला एखादं फुलाचा गुलदस्ता दिला प्लास्टिकचा, तर त्याला काही खरंच अर्थ आहे का? मला तर वाटत नाही त्याला काय अर्थ आहे. कारण एक कोट होता मला कुठून तरी, एक हा सायंटिस्टनं सांगितला होता. ते कोट असा होता की फ्लावर्स ओनली हॅव मिनिंग बिकॉज दे आर गोइंग टू डाय. एक त्याच्यापाशी एक अर्जन्सी येते त्या गोष्टीविषयी, की एखादं मी गुलाब दिले, ते 2-4 दिवसात कोमेजून जाईल, मग त्यातला जी सुगंध आहे ते आत्ताच घ्यावा, त्याला मी जपून ठेवावं, कारण ते एखाद दिवशी खराब होणार आहे, मरणार आहे. आपण भाज्या फ्रीजमध्ये ठेवतो कारण त्या नासत्या, त्याची आपण काळजी करतो कारण त्या गोष्टी नाशवंत आहेत. तशीच आपण नाशवंत आहेत म्हणून आपण एकमेकांची काळजी घेतो. जर आपण नाशवंतच नसतो तर आपल्याला ते एक हृदय राहिलं नसतं, ते एक प्रकारचं मिनिंग राहिलं नसतं आपल्या जीवनाला. एवढा अट्टहास करतो आपण, ते कशासाठी? तर एक लेगसी सोडावी आपण आपल्या पाठीमागे, की आपल्याला 4 लोकांनी चांगलं म्हणावं किंवा 4 लोकांनी आनंदाने खांदा द्यावा आपल्याला, याचसाठी आपण अट्टहास करतो. आणि तेच जर नसेल की आपण कधीच मरणार नसू, तर हे सगळं मिनिंगलेस आहे. लाईक कायच करायचं जगून? जस्ट खायचं प्यायचं बसायचं. पण आपल्याला काय मोटिवेट करतं की आपण काहीतरी लढा द्यावा एखाद्या गोष्टीचा? कारण वी नो की एक दिवस हे सगळं संपणार आहे, आणि ते जर संपणार असेल तर मी काहीतरी चांगलं सोडून जाईल. कारण आपण पैसा सोडू शकत नाहीत, काहीच गोष्टी सोडत नाहीत, पण आपण आपले विचार सोडू शकतो पाठीमागे. आणि ते विचार सगळ्यांसमोर मांडायला एक प्रकारची शक्ती लागते. ती शक्ती आपण त्या ज्वालेतून बाहेर काढू शकतो, ती ज्वाला आपण जागृत करू शकतो. काय आहे जगणं? एक स्टोरी आठवते मला. नाझीच्या काळात अश्वाईज मध्ये प्रिझनर असायचे, त्यांना म्हणजे प्रिझनर केलं जायचं, त्यांना कॅम्पमध्ये नेत होते. तर एक ब्रदर आणि सिस्टर होते, लहान मुलगा होता आणि त्याची मोठी बहीण होती. आणि काय होतं की त्या सगळ्यांना एका रेल्वेत पॅक करून घेऊन जात होते. तर त्या मुलाचा बूट हरवतो वाटतं एक, आणि मग तिची सिस्टर आहे, आता माहीत असतात मोठ्या बहिणी कशा असतात की रागवतात भावना किंवा हक्कानं रागवतात. पण त्यानंतर ती रागवली आणि पुन्हा त्या ॲशवाईजला नेऊन त्या कॅम्पमध्ये त्यांना वेगवेगळीकडे ठेवण्यात आलं. आणि पुन्हा तिला कळालं जेव्हा ती सर्वाईव्ह होऊन बाहेर निघाली की तिचा भाऊ आता नाही, ही डाईड. मग तिच्या मनात ते सोल रिग्रेट आहे आता सुद्धा, म्हणजे आता जिवंत असेल तर आता सुद्धा तिला असं वाटत असेल की ती मी लास्ट गोष्ट त्याला ती म्हटली. सो वी शुड बी केअरफुल की आपण लाईक असं बोलायला पाहिजे आपण दुसऱ्या व्यक्तींना की मे बी पुढच्या वेळेस आपलं बोलणं नाही होणार, पण आपण त्या अपेक्षेनं राहतो की पुढच्या वेळेस बोलता येईल, पुढच्या वेळेस बोलता येईल, पुढच्या वेळेस बोलता येईल, म्हणून भरपूर गोष्टी राहून जातात. पण एव्हरी टाइम जर तुम्ही कोणाला जर काही बोलताल किंवा एखाद्या रागात काहीतरी वाईट साईड बोलताल, तर हे लक्षात ठेवा की इट कॅन बी द लास्ट थिंग यू एव्हर सेड टू दॅम. एक जे लोक सुसाईड करतात, दे किल देमसेल्फ, त्यांना असं वाटतं की लाईक अनबेरेबल आहे लाईफ, ह्यापेक्षा डेथ साऊंड्स व्हेरी पीसफुल, ओनली वे आउट. व्हेरी कम्फर्टिंग गोष्ट आहे इवन फॉर मी, की सगळं खूपच वाईट झालं तरी शेवटचा पर्याय आहे आणि खूप सॉलिड पर्याय आहे की यू कॅन जस्ट एंड इट ऑल. पण थिंग इज की जर आपण खरंच जर विचार केला, एव्हरी पर्सन, मी आत्ता जे एव्हरी पर्सन आहे ज्याला वाटतं की सुसाईड इज द बेस्ट ऑप्शन, आय वॉन्ट टू से दिस टू यू की मी जर खरंच जर विचार केला, समजा मला खरंच जर समजा सुसाईड करायची, लेट्स सपोज, तर फर्स्ट माझ्या फॅमिलीवर इम्पॅक्ट होईल, ती तर राहिली गोष्ट, ती तर बेसिक आहे. पण बेस्ट ऑप्शन काय की ओके, इट्स ऑल ओव्हर नथिंग. जर मला असंही तसंही मरायचंच आहे तर लेट्स फ्री स्टाईल जगू शकतो ना मी, लाईक हाऊ आय वॉन्ट टू लिव्ह. कोणते पण रिस्क घेऊ शकतो, कारण खूप
सॉलिड ऑप्शन आहे की आता असं पण तसं पण मरायचं तर मग बेस्ट लाईफ जगून मरा ना, रिस्क फ्री राहील, ते काही रिग्रेट नसू नये असंही तसंही, जर तेच जर लास्ट पर्याय असेल तर. आपण समजा कोण जर आपण आपल्यातलं कोण जर पबजी खेळत असेल, आपला BGMI आता करंटली आहे ते, तर मजा कधी यायची की आपण वी आर नॉट फिअरिंग की मी कधी जाऊन मरणार आहे. जेव्हा आपण केडीचा विचार न करता खेळत होतो, जेव्हा आपण ती भीती नसायची तसं खेळत होतो, आपण कुठे पण घुसायचो, किती पण एनिमी असो त्यांना मारायचो. इट वॉज ट्रुली फन तेव्हा. तसंच जर जीवनात आपण पैशाचा विचार न करता, आपल्या इगो मदत न येऊ देता, आपल्याला जी रिस्क आहेत त्याचा जास्त न विचार करता एक प्रकारे खरंच जर जीवन जगलं तर इट विल वर्थ लिव्हिंग. यू कॅन मेक इट वर्थ लिव्हिंग. इट्स व्हेरी easy way out if you are committing suicide or if you are trying to like considering that option. But imagine बरं का की ही पण पर्स्पेक्टिव्ह जर मी तुम्हाला फक्त मांडण्यासाठी सांगतोय की खूप मोठे जग, आपण खूप छोटे त्यात बरं, आपली पृथ्वी ह्या पूर्ण जगात खूप खूप छोटी आहे आणि त्याच्यात आपलं जीवन, पृथ्वीचं जीवन बघा ना, आपलं जीवन बघा, माणसाचे जीवन खूप कमी आहेत. जर आपण आपल्या वडिलांचा विचार केला, त्यांचं अर्ध जीवन आपण नाही पाहिलं, अर्ध्याच्या वर जीवन नाही पाहिलं. आजोबा खूप छोटं जीवन पाहिलं त्यांचं, पण जो आता आपल्याला माहिती नसतं कदाचित. तर ही इतकी गोष्ट आहे की पीपल विल फॉरगेट अस वन डे. पण ही एक छोटा लाईफ स्पॅन आहे आणि वी हॅव टू लिव्ह. काय आपण जर छोट्या मोठ्या जरी गोष्टी केल्या तरी इट इज नॉट गॅरंटीड की ते काहीतरी मीन करतील किंवा काही मोठा इम्पॅक्ट सोडतात. पण जर आपण असाच विचार करून जर आपल्याला स्वतःला थांबवत असतो तर खूप वाईट गोष्ट आहे. कारण ह्या विचारांच्या पलीकडे जाऊनच ही महापुरुष तयार झाले. महात्मा गांधीजी झाले असतील, शिवाजी महाराज झाले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले असतील किंवा इतर कोणी झाले असतील, त्यांनी ह्या विचारापलीकडे गेले आणि त्यांचं एक ठोस प्रमाण त्यांनी या जगात दिले आणि त्यांना आपण आताही आठवतो, 100, 200, 300 वर्षानंतरही आठवतो. म्हणून ह्या भीतीच्या पलीकडे आपल्याला निघायला पाहिजे टू ओव्हरकम अवर सेल्फ. हेच तर आहे ना की आपण ती एक आर्ट ऑफ ओव्हरकमिंग, आर्ट ऑफ रिबर्थ दॅट वी कॅन कॉल, की डू इट एनिवे. थोडं भरकटतो आपण त्या सब्जेक्टवर, पण काय होतं की आपण ह्या मरणाच्या नादात जगणं विसरून चाललो, तेच सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. बरं, राहिला प्रश्न की जे लोक गेलेले आहेत त्यांचे जे लव्ड वन्स आहेत किंवा त्यांचे जी प्रिय व्यक्ती आहेत, त्यांनी त्यांच्या मरणांवर कसं रिॲक्ट केलं पाहिजे. मी काय त्याच पोझिशनमध्ये नाही की सांगायला, पण तरी एक बेसिक आयडियल गोष्ट सांगतो तुम्हाला काय असतं ते. तर आपण मरणानंतर त्या पर्सनला आपण ते एक लॉस, आपण ती ग्रीफ फील करायला, ते एक दुःख फील करायला आपण काही कालावधी दिलेला असतो. प्रत्येक धर्मात एक स्पेसिफिक कालावधी आहे की समजा आपल्याच्यात 11वा 12वा 13वा असतो, त्यामध्येच आपण ते सगळ्या गोष्टी होऊन जातात आणि देन आपण आपल्या डेली जीवनात निघून जातो. पण ते ब्रेक घेतो आपण ते फील करायला. पण गोष्ट अशी असते की तेच जर आपल्याला होल्ड बॅक करायची गोष्ट, समजा माझ्या खूप हृदयाच्या खूप जवळचा व्यक्ती गेलाय, मला खूप बेकार वाटत, खूप फील होईल मला, आय अंडरस्टँड की इट इज व्हेरी डेव्हस्टेटिंग की आपल्याला ती गोष्ट झाली आपल्यासोबत. पण जर त्या मृत व्यक्तींच्या दृष्टिकोनात जर विचार केला तर त्याला वाईट वाटेल की मी जर असंच जीवन जगतोय तर, की त्याच्याच लॉसवर रडत राहतोय तर. इवन त्याच्याऐवजी मी जर असं केलं की त्या पर्सनला कसं वाटलं असतं, जर मी ही पोझिशनवर आलो असतो, त्या पर्सनला कसं वाटलं असतं की मी ही गोष्ट केली असती. दिस इज द पर्स्पेक्टिव्ह दॅट बेनिफिट्स अस, की आपण एक प्रकार त्याला एडव्हान्टेज म्हणून धरतोय की मी त्याच्यासाठी चांगला होतो किंवा मी त्याच्यासाठी बदलतो, त्याला ही गोष्ट चांगली वाटली असते, रादर देन की तो आता नाही आहे, कसं असं जुन्या आठवणीत रेंगळत राहणं विल नेवर बेनिफिट असं. कारण इट इज अ नॅचरल प्रोसेस. वी विल डाय समडे, पीपल वी लव डाय समडे. सगळेजण मरणार आहेत, कधी ना कधी मरणार आहेत, अटळ आहे. मग ह्या अटळ गोष्टीला आपण सोबत धरून एक्सेप्ट करून जर जगलो तर ते आपण आपल्या लाईफला खूप एक्सपॅन्ड करू शकतो. टू लिव्ह डिस्पाईट द पॉसिबिलिटी ऑफ डेथ. दॅट्स वेअर वी कॅन लाईक अचीव ग्रेट थिंग्स अँड मेक अवर सेल्फ अ बेटर ह्युमन. सो ह्या मरणाच्या नादात जगणं विसरू नका, एवढंच आजच्या परग्रेसच्या व्हिडिओमध्ये तेवढंच म्हणायचं होतं.
भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन